1.25 किलोच्या प्रमाणात प्रसादाचा शिरा करण्यासाठी लागणारे साहित्य: 4 पिकलेल्या केळीचे काप, पाव किलो बारीक रवा, पाव किलो साजूक तूप, बदामाचे काप, काजूचे काप, पाव लिटर गाईचं दूध, 250 ग्रॅम साखर, 2 ते 3 तुळशीपत्र, वेलची पूड. तूप गरम करत त्यात केळी घालून ती तुपावर चांगली परतायची. तुपात रवा खरपूस भाजायचा. आता यात बदाम आणि काजू परतायचे आणि शेवटी बेदाणे घालायचे. आता दूध घालायचं आणि हे मिश्रण ढवळून घ्यायचं. त्यात साखर, केळी, तुळशीची पानं, वेलची पूड मिसळून घेत झाकण ठेवत हे मिश्रण शिजवून घ्यायचं. झाला आपला प्रसादाचा शिरा तयार. प्रसादाचा शिरा करणं हे जरा निगुतीचं काम आहे, त्यामुळे आपण सविस्तर आणि साग्र संगीतच करणार आहोत. यामध्ये अजिबात शॉर्टकट करणार नाही आहोत, कारण आपण सारखं या गोष्टी नाही बनवत. त्यामुळे निगुतीने आणि वेळ घेऊन आणि सगळ्या व्यवस्थित स्टेप्स फॉलो करून बनवणार आहोत. पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये मी घालते 1 मोठा चमचाभर साजूक तूप. इथे मी 4 केळी घेतलेली आहेत. अगदी पिकलेलं केळं आहे, तुम्ही बघू शकाल. आणि याचे असे काप करून घेतलेले आहेत. आणि इथे ही केळी शिजलेली आहे. हे कसं ओळखायचं तुम्ही बघू शकाल. आपण हे जे साजूक तूप घातलं होतं, हे तूप असं साईडने केळीवर तरंगायला सुरुवात झालेली आहे. याचा अर्थ केळी आपली छान शिजलेली आहे. आता गॅस करूयात बंद. इथे आपण 1.25 किलोच्या प्रमाणात बनवत आहोत, तर इथे मी घेतलेलं आहे पाव किलो म्हणजेच पावशेर रवा आणि तितकंच साजूक तूप आहे. पाव किलो रवा तर पाव किलो साजूक तूप. आणि इथे बारीक रव्याचा मी इथे वापर करते. मिक्स करूयात. सो हे तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त जरी वाटत असलं तरी या प्रमाणात जर तुम्ही शिरा बनवला हा प्रसादाचा, तर त्याचं टेक्स्चर, त्याची चव ही खूप छान होते. आता हा रवा मध्यम आचेवर एकसारखा ढवळत छान असा खरपूस भाजून घ्यायचा. प्रसादाचा जो शिरा बनवतो त्याचा रवा ना थोडासा खरपूस भाजून घ्यायचा, थोडासा लालसर होऊ द्यायचा. आणि इथे 7 ते 8 मिनिटं रवा छान मी परतून भाजून घेतला. आणि तुम्ही बघू शकाल मस्त असा बदामीसर रंग आलेला आहे या रव्याला. सो पण या स्टेजला मी यामध्ये घालते सुका मेवा, त्यामध्ये बदामाचे काप आणि काजूचे काप. आणि हेही परतून घेऊयात, म्हणजे हेही छान तळून निघतात. आणि इथे तुम्ही बघू शकाल आता यामध्ये घालूयात बेदाणे. बेदाणे सगळ्यात शेवटी घालायचे, कारण ते पटकन फुलतात किंवा शिजतात. आणि तुम्ही इथे बघू शकाल बेदाणे छान असे प्लम्प झालेले आहेत, छान फुलले. आता या स्टेजला यामध्ये घालायचे दूध. पाव लिटरच मी दूध घेतलेलं आहे आणि गरम दुधाचा वापर करायचा. खूप सुंदर हा रवा फुललेला आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात साखर. इथे पाव किलो रवा आहे, त्यामुळे पाव किलोच साखर मी घेतली आहे. जितके कपाचं मेजरमेंट असेल, जितके कप तुम्ही रवा घेतला तितकंच साखर घालायची. आणि त्याचसोबत जाईल ही केळी जी आपण आधी तुपावर छान परतून घेतली. 2 ते 3 तुळशीपत्र. आता हे सगळं करूयात मिक्स. त्याला हलकीशी वाफ लागली की त्याचा सुटणारा सुवास आणि त्याचबरोबर वेलची पूड आणि खमंग भाजलेला रवा. प्रत्येक कणाकणामध्ये सात्विकता असते या प्रसादाच्या शिऱ्यामध्ये. आता झाकण ठेवूयात आणि मंद आचेवर फक्त 5 मिनिटं साखर विरघळेपर्यंत वाफवून घेऊ. आता झाकण उघडूयात. गॅस करते बंद. आणि तुम्ही बघू शकाल मस्तपैकी आपला हा सत्यनारायणचा शिरा बनवून तयार आहे.